नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांना भरधाव आयशर ट्रकने जोराची धडक दिल्याने घडलेल्या भीषण अपघातात एक 82 वर्षीय वृद्ध महिला जागीच ठार झाली, तर 24 वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाली आहे. या अपघाताप्रकरणी रामचंद्र गणपती पांचाळ पैवर्ष 43 राहणार मेदनकरवाडी तालुका खेड यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी आयशर ट्रक चालक इस्माईल रमजान अली पैवर्ष 23 राहणार मध्य प्रदेश याच्या विरुद्ध चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुणे नाशिक महामार्गावरील नाणेकरवाडी हद्दीत प्रेमाचा चहा हॉटेलसमोर फिर्यादी यांची चुलत सासू शांताबाई गंगाधर पांचाळ पैवर्ष 82 आणि चुलत मेहुणीची मुलगी राजश्री अशोक पांचाळ पैवर्ष 24 या दोन्ही महिला पायी रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी पुण्याकडून चाकणकडे जाणाऱ्या भरधाव आयशर ट्रकने क्रमांक MH09 DF 3237 या वाहनाच्या चालकाने निष्काळजीपणाने गाडी चालवून या दोघांना जोराची धडक दिली. या अपघातात गंभीर दुखापत झालेल्या शांताबाई पांचाळ यांचा मृत्यू झाला. महाळुंगे MIDCत बेकायदेशीर गॅस रिफिलिंगचा पर्दाफाश. जीवितास धोका निर्माण होईल अशा प्रकारे विनापरवाना घरगुती गॅस सिलेंडरमधून छोट्या टाक्यांमध्ये बेकायदेशीरपणे गॅस भरणाऱ्या दुकानदारावर पोलिसांनी कारवाई केली आहे. शिवराज विश्वनाथ शिवपूजे पैवर्ष 41 राहणार निघोजे तालुका खेड मूळ राहणार नांदेड याच्या विरुद्ध दक्षिण महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निघोजे येथील महिंद्रा कंपनीसमोर असलेल्या ओमकार गॅस रिपेअरिंग सेंटर येथे आरोपी ज्वलनशील पदार्थ बाळगून कोणतीही सुरक्षेची काळजी न घेता गॅस रिफिलिंग करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी छापा टाकला असता आरोपी विनापरवाना 15 किलो वजनाचे गॅस सिलेंडर आणि नोझलच्या सहाय्याने धोकादायक रीतीने लहान टाक्यांमध्ये गॅस भरताना मिळून आला. चाकण उत्तर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने गुप्त माहितीच्या आधारे तडीपार आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केलाय. अजय रघु कुंभार वय 28 वर्षे राहणार रोहकल रोड शेळी बाजार चाकण तालुका खेड जिल्हा पुणे यास पुणे जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार असतानाही चाकण परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समक्ष चाकण येथील ग्रीन इस्टेट सोसायटी परिसरात सापळा रचण्यात आला. आरोपी तेथे येताच त्यास ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी आरोपी विरुद्ध चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. खेड तालुक्यात सर्वत्र पाऊस दररोज हजेरी लावता या पावसामुळे सोयाबीनचे पीक आता पाण्यामध्ये आहे. यामुळे सोयाबीनच्या मुळ्या कुजू लागल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे यंदा सोयाबीन उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चाकण MIDCमध्ये वाघजाईनगर येथे अशा प्रकारे रोडवर कंटेनर पार्क करण्यात येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे पुणे लाईव्हच्या दर्शकांनी व्हिडिओ पाठवून कळवले आहे. चाकण MIDC परिसरात वाघजाईनगरमध्ये वीज वितरणाच्या भोंगळ कारभाराने शॉर्ट सर्किट होत असल्याच्या घटना जागोजागी निदर्शनास येत आहेत. जास्कमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्यामुळे धरणामध्ये येणारा येवा वाढत आहे. त्यामुळे पूर नियंत्रण करण्यासाठी सांडव्यावरून भीमा नदी पात्रामध्ये सुरू असलेला 7,225 क्युसेक विसर्ग वाढ करून 16,210 क्युसेक करण्यात आला. भामा आसखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून पूर नियंत्रण करण्यासाठी सांडव्यावरून भामा नदी पात्रामध्ये 3,500 क्युसेक करण्यात येत आहे. उद्योग नगरी अशी ओळख असलेल्या चाकणमध्ये दररोज हजारो नागरिक कर्मचारी प्रवास करतात. मात्र येथील अपघातांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास दुचाकीपेक्षा कारमधील प्रवास तुलनेने अधिक सुरक्षित ठरत असल्याचं चित्र समोर आलंय. मात्र चाकणमधील कोंडी पाहता अनेक जण मोटारीऐवजी दुचाकी आधार घेतात आणि अपघाताच्या दाढेत येत आहेत. सोमवारी 3 ऑगस्ट रोजी एका दुचाकी चालकास चाकण MIDCमध्ये भरधाव मोटार चालकाने चिरडले. हेल्मेट डोक्यात असूनही हेल्मेटसह डोक्याचा चेंदामेंदा झाल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. त्यामुळे दुचाकी स्वारांच्या प्राणघातक अपघातांचा विषय ऐरणीवर आलाय. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत औद्योगिक भागात 2025 आणि जून 2026 पर्यंतच्या आकडेवारीनुसार अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांपैकी दुचाकी स्वारांचे प्रमाण 59 ते 61% इतके आहे. त्याउलट कार चालक अथवा चारचाकी वापरकर्त्यांचे मृत्यू केवळ 3 ते 4% मर्यादित आहेत. त्यामुळे कारमधूनच प्रवास सेफ असल्याचं अधोरेखित होत आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलिसांकडे असलेल्या नोंदीनुसार सन 2025 मध्ये एकूण 399 जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला.
त्यापैकी 226 दुचाकीस्वार 59% होते, तर कारमधील केवळ 13 जणांचा 3% मृत्यू झाला. त्या मानाने यंदा जून 2026 अखेर देखील असेच चित्र दिसून येत आहे. या कालावधीत 181 जणांचा मृत्यू झाला असून त्यात 109 दुचाकीस्वार 61%, तर केवळ 8 चारचाकी वापरकर्ते 4% आहेत. दोन्ही वर्षांची एकत्रित आकडेवारी पाहिली असता एकूण 580 मृत्यूंपैकी 335 जण दुचाकीस्वार, तर अवघे 21 जण कारमधील प्रवासी किंवा चालक आहेत. म्हणजेच दुचाकीस्वारांच्या मृत्यूंची संख्या कारमधील मृत्यूंपेक्षा जवळपास 16 पट अधिक आहे. चाकण MIDC मधील कंपन्या, औद्योगिक वसाहतींमध्ये काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांचा दैनंदिन प्रवास प्रामुख्याने दुचाकीवरून होतो. वाहतूक कोंडीमुळे वेळ वाचवण्यासाठी अनेक जण दुचाकीला प्राधान्य देतात, तर तुलनेने कमी खर्च आणि आर्थिक परिस्थितीमुळेही मोठा वर्ग दुचाकीचाच वापर करतो. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर दुचाकीचे प्रमाण इतर वाहनांच्या तुलनेत लक्षणीयरित्या अधिक आहे. परिणामी अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्येही दुचाकीस्वारांची संख्या सर्वाधिक असल्याचं आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. कारमध्ये सीट बेल्ट, एअर बॅग, मजबूत बॉडी स्ट्रक्चर आणि अन्य सुरक्षा यंत्रणा असल्याने गंभीर अपघातातही जीव वाचण्याची शक्यता वाढते. त्याउलट दुचाकीस्वार थेट धडकेचा सामना करत असल्याने डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत होण्याचा धोका अधिक असतो. हेल्मेट न वापरणे, भरधाव चुकीचे ओव्हरटेक, सिग्नलचे उल्लंघन आणि जड वाहनांच्या जवळून दुचाकी पुढे नेणे ही दुचाकीस्वारांसाठी जीवघेणी कारणे ठरत आहेत. चाकण महाळुंगे अपघाताचा हॉटस्पॉट चाकण महाळुंगे परिसरात रस्ते अपघातांचे प्रमाण शहरातील इतर भागांच्या तुलनेत अधिक असल्याचे पोलिसांच्या निरीक्षणातून समोर आले. या परिसरात मोठ्या उद्योग कंपन्या, MIDC आणि लॉजिस्टिक हब असल्याने दिवसभर अवजड वाहनांची वर्दळ असते. त्याचवेळी हजारो कर्मचारी दुचाकीवरून कामांसाठी ये-जा करतात. अतिवेग, अवजड वाहनांशी होणारे अपघात, चौकातील वाढती वाहतूक, नियमांचे उल्लंघन आणि रात्रीच्या वेळी वेगाने वाहन चालवणे ही अपघातांची प्रमुख कारणे ठरत आहेत. रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वारांचे मृत्यू अधिक आहे. त्यातही भरधाव मोटारी आणि अवजड मालवाहू वाहने दुचाकी चालकांसाठी यमदूत ठरत आहेत. त्यामुळे हेल्मेटचा योग्य वापर, वेग मर्यादेचे पालन, मद्यपान करून वाहन न चालवणे आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन केल्यास मोठ्या प्रमाणात जीवितहानी टाळता येऊ शकते. खेड पोलिसांकडून मोबाईलवरून सायबर फसवणुकीबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खेड उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे, पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांनी प्रशालांमध्ये मार्गदर्शन केले. राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय रघुनाथ पाचारणे सर यांचे वयाच्या 74व्या वर्षी अल्पशा आजाराने सोमवारी दिनांक 3 ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ आणि बहिणी असा परिवार आहे. दुपारी राजगुरुनगरमध्ये भीमा नदी तीरावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आमदार बाबाजी काळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. खेड पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश राक्षे यांची खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. गायरान व शासकीय जमीन यावरील अतिक्रमण निष्कासन आणि नियमितीकरण प्रक्रिया जिल्हाधिकारी पुणे यांनी सुरू केल्याने चाकण नगर परिषद हद्दीतील महात्मा फुले नगर येथील गट नंबर 2 मध्ये रहिवास करणारे बाधित कुटुंबीय यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत चाकण पालिकेवर सोमवारी दिनांक 3 ऑगस्ट रोजी जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा काढला. जमीन भाडा किंवा झोपडपट्टी प्राधिकरण यांना हस्तांतरण करण्याचा जो शासन निर्णय आहे त्यास विरोध दर्शवण्यासाठी जवाब दो ठिय्या आंदोलन करण्यात आले. चाकण पालिकेच्या समोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनातील महिलांनी आणि तरुणांनी काय सांगितलं आहे जाणून घेऊयात. मला प्रशासनाला आणि या सत्ताधाऱ्यांना मला जे काही गोष्टी त्यांना सांगायच्या की आता ठीक आहे, आम्ही इथे सगळे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आलोय, प्रत्येक जण आपलं म्हणजे भीतीपोटी इथे आलंय, तर आम्ही इथे आलोय आणि आम्हाला तुम्हाला सांगायचंय की कारण आम्हाला हे 100% माहिती आहे की आम्ही इथे आलोय तो आम्ही तुम्हाला अर्ज देणार, अर्ज दिल्यानंतर तुम्ही आम्हाला म्हणणार आहेत की हो आम्ही तुमच्या मनासारखं करू, पण शेवटी हा भारत देश या कायद्यावरती संविधानावरती चालतो हे आपल्याला मान्य करावं लागेल. आणि या संविधानाचाच काही जण गैरवापर करण्याचा प्रयत्न पण होत असतो असंही बऱ्याच ठिकाणी दिसून येत आहे. मला एक सांगायचंय की जो महाराष्ट्र शासनाचे GR वेळोवेळी येत असतात, आता जो GR आलाय तो लोकांना बेघर करण्यासाठी नाही, तर लोकांना त्यांच्या हक्काचं घर मिळवण्यासाठी आहे. पण आमचं सगळ्यांचं म्हणणं असेल ज्यावेळेस आम्ही GR आला आणि GR ची जी काही GR जर एखादा आला
आणि ज्यावेळेस त्या GR प्रमाणे प्रशासनाला त्या खालच्या गरजू लोकांपर्यंत काम करायचं असतं, त्याचं जे काही वेळापत्रक ठरलेलं असतं त्या वेळापत्रकामध्येही असं दिसून आलं की कलेक्टर साहेबांच्या वेळापत्रकाप्रमाणे 7 जुलै 2026 ते 23 जुलै 2026 पर्यंत लोकांना त्यांच्या आरक्षणाचा सर्वे करून लोकांना त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्याकडनं अर्ज मागून घेण्याची प्रक्रिया होती. पण आम्हाला असं दिसून आलं की चाकण प्रशासन हे 30 तारखेला जागा झालं आणि 23 तारखेला पूर्ण प्रक्रिया अर्जदार मागून घेण्याची पूर्ण व्हायला पाहिजे होती. पण चाकण प्रशासन हे 30 तारखेला जागा झालं आणि चाकण प्रशासनाद्वारे ठीक आहे, आम्हाला त्यांच्या मनात काय त्यांना करायचं काय याचं आम्हाला अजून माहिती नाही. पण आम्हाला असं सत्य परिस्थितीतून आम्हाला असं दिसून येतंय की आमची लोक या 30 तारखेला त्यांना सांगितल्यामुळे अक्षरशः घाबरून सैरावैरा झाली आणि त्यांना असं वाटलं की जसं खराबवाडी जसं पुणे जिल्ह्यामध्ये बुलडोझर सगळ्यांच्या घरावर फिरलेत तसेच आमच्या घरावर फिरणार आहेत. तर आता सत्य परिस्थिती काय आहे या प्रशासनाला मला सांगायचंय की बाबा हो, ज्या ठिकाणी आम्ही राहतोय गेली 1972 पासून आम्ही राहतोय, मूळतः ही जागा एका प्रायव्हेट मालकाची होती. त्या प्रायव्हेट मालकानंतर ती जागा महसूल खात्याने जप्त करून घेतली. जप्त करून घेतल्यानंतर ती जागा पोलीस स्टेशनला देण्यात आली. पोलीस स्टेशनने ती जागा आजपर्यंत जागेवरती कसल्याही प्रकारचं पोलीस स्टेशनलाही शासनाने काही करू दिलं नाही. त्या ठिकाणी कब्जेदार आम्ही आहे. बरं, आणि कब्जेदार आम्ही असलो तरी आता येणाऱ्या काळात या GR प्रमाणे आमची मागणी आहे की तुम्ही GR प्रमाणे आमचा प्रत्येकाचा सर्वे करा. प्रत्येकाचा सर्वे झाल्यानंतर त्या प्रत्येक सर्वेची यादी तुम्ही जाहीर करा. त्याने ती यादी तुम्ही जाहीर करा आणि कुटुंबातला जो मुलगा, जो व्यक्ती, जो त्याचं नवीन लग्न झालंय, ज्याचं स्वतंत्र कुटुंब आहे, त्या प्रत्येक मुलाला त्याच्या घराचा अधिकार भेटलाच पाहिजे. अशा पद्धतीने झालं पाहिजे. आणि त्यामध्ये आणि या कागदपत्रेमध्ये आम्ही बघितलं तर आम्हाला असंही दिसून येतं की आता ठीक आहे, GR सांगतोय की तुम्हाला आहे ते घर नियमित करायचं. पण जर आपण दुसरे डॉक्युमेंट्स बघितले, चाकण नगर परिषद स्तरावरती बघितलं, चाकण नगर परिषदचा विकास आराखडा प्रस्तावित आहे आणि त्या विकास आराखड्यामध्ये असं दिसून येत आहे, जो आम्हाला आता तुम्ही आमच्याकडनं फॉर्म भरून घेतलाय त्यामध्ये स्पष्ट असा उल्लेख केलाय की चाकण विकास आराखड्याप्रमाणे ज्या ज्या गोष्टी तुम्ही तिथं नमूद असतील तर त्या सोडून तुमचं नियमितकरण करण्यात येईल. पण त्यामध्ये असं दिसतं की आमचा जो प्रायोजित महामार्ग 20 आहे तोही 24 मीटरचा आहे. त्यामुळे आमचे 100 ते 150 घरं तर अपात्र होत आहेत. सरळ 100-150 घरांना आमची घरं भेटत नाही. आणि दुसरं असं राहिले जी मागे राहिली आहेत त्यांना आता काही जण सांगतात की मागे राहिले तर तुम्ही राहताल, तेही राहणार नाही. त्याचं कारण असं आहे त्या जागेवरती विकास आराखड्यामध्ये SRA हे तुम्ही त्याच्यामध्ये रिझर्व केलेलं आहे आणि त्या GR प्रमाणे सरळ सांगण्यात आलंय की जर एखादं प्रस्तावित त्या ठिकाणी काही असेल, जसं SRA असेल, म्हाडा असेल, तर तुम्ही ती जागा जी आहे ती हस्तांतरित करा SRA आले म्हाडाला. आणि आपण आता चाकणमध्ये बघतोय आज GR बघून, जसं माझा कातकरी समाज असेल, गायरांचं पूर्णपणे खाली करून घेण्याचे आदेश प्रशासनाचे, मग त्या कातकरी समाजाचं काय, जसं वाघे वस्ती असेल त्यांचं काय. तर मला तर असा घाट दिसून येतोय आणि की ही जी जागा गट्टंबर जागा आहे, 5 एकर जागा आहे, ती विस्तारित गावठाणामध्ये येते. आता इथं बरेच बिल्डर लॉबी असेल, बरेच पैशावाले मंडळी असतील, पण त्यामध्ये मला असं दिसून येतं की विस्तारित गावठाण असल्या कारणाने त्या जागेवरती जे काय तुम्हाला FSI भेटणार आहे तो 2.5 ते 3%, 2.5 पट जास्त भेटणार आहे. तर यांचा 5 एकर जागा आहे. 5 एकर म्हणजे झालं किती, तर निदान कमीत कमी 6.5 ते 7 लाख स्क्वेअर फूट बांधकाम तिकडे करता येईल. आणि चाकण शहराचं आपण बघितलं तर स्क्वेअर फुटाचा भाव 10,000 पर्यंत पोहोचलाय असं मला वाटतंय. तर याचं केलं तर कमीत कमी 400 कोटी रुपयाचा घोटाळा इथं होऊ शकतो. तर मला असं म्हणायचंय या सगळ्या घोटाळ्याच्या किंवा पैशाच्या मागे कोणी न राहता, म्हणजे शंका आहे, शंका मनातली आम्ही बोलून दाखवतोय. तर आमची विनंती आहे की आम्हाला SRA नको, आम्ही प्रत्येक जण आमच्या स्वतःचं हक्काचं घर बांधण्यासाठी सक्षम आहोत. कारण ही कसं बघायला गेलं तर प्रशासनाची चुकी आहे की 50 वर्षामध्ये 3 पिढ्या आमच्या तिथं बरोबर झाले. कारण कधी आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्याचा पैसे खर्च करून, त्याचा वेळ खर्च करून, त्यांनी कागदोपत्री करून प्रत्येकाने करायचा आपल्या प्रयत्न केला, पण प्रशासनाने त्याला काही दाद दिली नाही. आणि माझे मायबापा, माझी एक विनंती आहे चाकणकर नागरिकांना, जसं 72च्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही अन्न पाण्याशिवाय आम्ही भटकत होतो, त्यावेळेस ज्या पद्धतीने आम्हाला सारं चाकण शहराने दिलंय, मी कोणत्या व्यक्तिगत व्यक्तीचं नाव घेणार नाही, पण त्या चाकण शहराने आम्हाला हाताला काम दिलं, आम्हाला पोटाला भाकरी दिली, आम्हाला राहायला छत दिलं. ठीक आहे, आम्ही कोणाच्या बांधावर पण राहिलोय, पण बांधावर आज आमच्या झोपडीत आहे. पण तुम्हाला जर आमची कळकळ असेल तर आमच्या त्या झोपडीचं हक्काचं घर आहे त्याच जागेवरती तुम्ही आमच्यासाठी प्रशासनाच्या डोक्यावर उभं राहा. तर मला या चाकण नगर परिषदेला सांगायचंय
की चाकण नगर परिषदल्या नगरसेवकांना सांगायचंय, सत्ताधाऱ्यांना सांगायचंय, खरंच जर तुम्हाला आमची कळकळ असेल तर येणाऱ्या काळामध्ये सगळ्यात महत्वाचं विकास आराखड्यामधलं SR हे जे रिझर्वेशन ठेवले ते पहिलं हटवलंच गेलं पाहिजे. त्याच वेळेस आम्हाला आमच्या हक्काचं घराचं आमचं आहे ते घर भेटण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तर सगळ्यात अगोदर SR आरक्षण तिथलं रद्द झालं पाहिजे. यासाठी आम्हाला तुम्ही चाकण नगर परिषदेमध्ये ठराव करून येणाऱ्या काळामध्ये प्रशासनाला तुम्हीही प्रशासकीय स्तरावरती आमची मागणी मांडाल ही मी तुमच्याकडनं अपेक्षा करतोय. त्याचप्रमाणे तुम्ही कृपया म्हणजे तुमचा असाही ठराव करा, कसल्याही परिस्थितीमध्ये महात्मा फुले नगर झोपडपट्टी ही आम्ही म्हाडा किंवा SR ला ही जागा हस्तांतरण करणार नाही, हाही ठराव तुम्ही त्याच्याबद्दल केला पाहिजे. ठीक आहे. आम्हाला येणाऱ्या काळात आम्ही संविधानिक मार्गाने जे जे काय करायचं असेल तो प्रत्येक नागरिक रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढत राहील आणि आमचा हक्क मिळवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. त्यामुळे कोणी या भ्रमात राहू नये की जरी GR आला असेल एक वेळी जान जाए तो बेहतर पर घर नहीं जाने देंगे. त्यामुळे माझी प्रशासनाला विचारायची इथं राहिला आहेत तर आता त्यांची मागणी तुमच्या लक्षात आलेली आहे, काय करणार आहोत आपण पुढे? शासनाने अतिशय चांगली योजना आणलेली आहे ज्याच्यामध्ये वर्षानुवर्षे जी काही शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहत आहेत लोक, म्हणजे आता ती त्यांच्या हक्काची घरं झाली आहेत, परंतु शासन निर्णयात काही ज्या काही अटी शर्ती आहेत त्यामध्ये सर्वांमध्ये आपण पात्र ठरतो. 1-2 अडथळे आहेत त्याच्यामध्ये आपण बसून माननीय प्रांत साहेब असतील, समितीचे अध्यक्ष आहेत आणि शासनाकडे आपण यासाठी पाठपुरावा करू. शासन निर्णयामध्ये सांगितले सर्वांसाठी घरे, याचा अर्थ कुणालाही आपण बेघर करणार नाही. त्यामुळे उगाच काहीतरी असं गैरसमज करून घेऊ नये कुणी पण. ठीक आहे. आम्ही सन्माननीय नगराध्यक्ष असतील, अर्चताई परदेशी असतील, प्रेमा जगताप साहेब असतील, आमचे डॉक्टर साहेब असतील, सगळे मिळून आपण हे सामूहिक प्रयत्न करणं गरजेचं आहे. ज्या काही थोड्याफार अडचणी असतील त्या आपण दूर करून आणि प्रशासन 100% यासाठी पॉझिटिव्ह आहे. धन्यवाद. एकच आमची मागणी आहे, सगळ्यात म्हणजे एकच 2 शब्दामध्ये आपल्याला मागणी सांगतो. एक आहे त्या प्रमाणात आम्हाला आमचं घर आपण नियमित करू शकला तर सगळ्यात उत्तम ही आमची मागणी आहे. दुसरं, जर आपण SR किंवा म्हाडाला जर नियमाप्रमाणे आपल्याला करायचं भाग पाडलं किंवा कायदेशीर आपल्याला करावं लागलं तर आता आमच्या कुटुंबाची परिस्थिती आहे जसं की आम्ही 1950 पासून राहतोय. तर एका कुटुंबामध्ये समजा आजोबा असतील, त्यांना 3 मुलं आहेत, त्यांना 3 मुलं तर त्यांना 3 मुलं आहेत. तर आपण SR किंवा म्हाडामधून जर त्यांना रोज 300 स्क्वेअर फूट दिलं तर हे काय उशीर राहणार नाही. तर माझी अशी आपल्याला मागणी आहे, तुम्ही आमचे मायबाप आहे, प्रशासक म्हणून तुम्ही आमचे, तर तुम्ही आम्हाला ही संधी, तुम्ही आम्हाला ही मदत करावी की आमच्या प्रत्येक मुलाच्या कुटुंबाचा स्वतंत्र सर्वे व्हावा आणि तशी यादी आपण शासनाला पाठवावी. आणि जर त्याप्रमाणे ते झाले तर जर SRच करायचं असेल तर त्या प्रमाणात झालं तर अतिउत्तम आहे. पण आमची मुळात मागणी आहे त्या पद्धतीने आम्हाला कायमस्वरूपी आपण करण्यासाठीच पाठपुरावा करावा आणि ज्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टीला अपयश येईल त्यावेळेस आपण म्हाडाचं किंवा SRचं करू. त्यावेळेस आम्ही आमच्या अपेक्षा गवळण केरबा बचुटे. तुम्ही किती साली इथं आलेले आहेत राहायला? आम्ही होय ज्या वक्ताला साहेब आलत्या का ती कोण नाव मांडणारे आहे कलेक्टर आता ते माझ्या 1972 साली तुम्ही आले, तुम्हाला माहिती. बरं, त्यावेळेपासून तुम्ही इथं राहिलाय बरोबर. काय मागणी आहे तुमची आता प्रशासनाकडे? फक्त घराचं घर, म्हणजे तुम्हाला आहे तिथंच घर मिळालं पाहिजे मागणी. आम्हाला निवास आम्हाला पर्याय जागा नाही पाहिजे, आहे तेच घर पाहिजे आम्हाला. पर्याय जागा पर्याय जागा नाही तिथंच, आम्हाला तिथंच राहायला पाहिजे. कलेक्टर आमच्या देखत नाव लिहून गेलेले आहेत. कलेक्टर बघा मग किती वर्ष झालं त्याला. सुमन ज्ञानोबा जगताप. तुम्ही कधीपासून राहिला इथं? 72 सालापासून. 72 साली तुम्ही इथं आलेले, त्यावेळेपासून तुम्ही तिथंच राहिलाय बरोबर. काय म्हणणं आहे तुमचं आता? आम्हाला तेच घर पाहिजे, आम्हाला तिथंच पाहिजे, आहे तिथंच राहायला पाहिजे. आता तुमच्याकडे पर्यायी दुसरी घरं पण नाहीये बरोबर ना? काहीच नाही आम्हाला, गावावर काय नाही. तुमचं काय नाव? साहेब सुमनबाई कांबळे, सुमनबाई कांबळे कुशाबा. तुम्ही माझ्या नवऱ्याला मोर्चामध्ये हितकं मारलं होतं. कधीच्या? मोर्चा काढला होता आम्ही 72 साली. 72 साली तुम्ही लोक आले, त्याच्यानंतरच्या 2-4 वर्षात.
बरं. मग मारलेलं आहे लोकांनी. बरं. मारलं तर मग आळंदीचे आमचे नातेवाईक होते. हा. मग त्या नातेवाईकानं असं करून माझ्या नवऱ्याला आळंदीला नेलं ना आम्ही जेलमध्ये होतो. त्याने मग ते दवाखाना केला. मला मुलगा नाही, मुलगी नाही, काय नाही, मी एकटीच आहे. एकटेच हा, आहे. हाय त्या जागेवर मला जागा पाहिजे. हो. हा? 5 मुलगा नाही काय नाही मला. तुमची सगळ्यांची एकच सांगणं आहे की आम्हाला तीच जागा पाहिजे आणि तीच जागा आमच्या नावावर करून द्या. आमची एवढीच मागणी आहे. आम्हाला असल्या पावसा पाण्यात दुसऱ्या जागेची अपेक्षाच नाही आम्हाला. मारलेले आहेत बघा मालक माझे. आम्ही माझ्या टायमाला मालक मी गेला होता. माझ्या दोन मुलं इथं होते. कधी ज्यावेळेला तुम्ही आंदोलन केलं हा ते आता आम्हाला खाली करून घ्यायला आलते माझी लोक. तर मुलगी 3 महिन्याची होती. हा. एक मुलगी 2 वर्षाची होती. बरं. 2 मुली माझ्या संग, 2 मुलं माझे हिथं होते. कांदे खाऊन राहिले हा. ठीक त्या आहे. टायमाला. ठीक आहे. आम्ही तुम्ही 1 आंदोलन महिना केलं, तुम्हाला आहे तिथं जागा पाहिजे, बरोबर. गट क्रमांक 2 नंबर मध्ये राहतो. गट नंबर 2 नंबर मध्ये आम्ही नामदेव सोपान गोरे त्यांनी सांगितलं की तुम्ही गट नंबर झोपडपट्टी आहे तिथं जाऊन राहा. तुम्हाला कुणीही उठवणार नाही. ते आमचे बाप आहेत, आई मा बाप आहेत आमचे. त्यांनी योग्य मार्गदर्शन केलं आणि रामभाऊ गारपाईच्या मार्गदर्शनाखाली संधी लोक तिथं आली आणि 1972 सालापासून वास्तव करतोय. आणि 2018 पूर्वी हाय तशीच घरं, बिल्डिंग नाही, कुठं काही नाही, हाय तसे जी आर नुसार आम्हाला सर्वे झालेला आहे 318. आणि आता निघालंय की जोडपट्टीचा सर्वे करा आणि डबल सर्वे करा आणि लोकांना जोडपट्टीतले घर खाली करा. आता नोटीसी काढल्यात, अपत्र करून टाका. काय इथले 150 लोक अपत्र वाहतात. याचा जबाबदार कोण आहे? शासन जबाबदार. पहिला सर्वे झालेला आहे आणि त्यांनी आमची ईडी शूटिंग नगर परिषदनी सुनावणी झालेली आहे. त्याच्यातून ईडी शूटिंग पण गायब करून टाकली, पुरावे नष्ट करून टाकलेत. माहितीच्या अधिकाराखाली मी समजा अर्ज काढलेले आहेत. त्यांना आम्ही प्रश्न विचारला होता की आमची ईडी शूटिंग काय केली सुनावणी झालेली. 30 ते 40 घरं त्या ठिकाणी नाही. अशोक शिरसाट सारखा माणसाचं घर, फॉर्म भरलेला माणसाचा अर्ज बाद झाला. या मोर्चामध्ये सहभाग घेतलेला आहे त्यांचं मी सुरुवातीला धन्यवाद मानतो. आज आपण गेले 72 वर्षापासून आपण 72ला आपण इथं स्थायिक झालो. त्याच्यानंतर 84ला अशाच पद्धतीने एक संघर्ष करावा लागला होता आणि त्याच्यानंतर हा दुसऱ्यांदा संघर्ष करतोय आपण. मला अशी प्रशासनाला विनंती आहे की आमच्या सगळ्या सुविधा उपलब्ध झालेल्या असताना माननीय आयुष प्रसाद खेडचे उपविभागीय अधिकारी त्यांनी ज्या पद्धतीने आमच्या वस्तीचा सर्वे केलाय आणि प्रत्येक घराची त्या पद्धतीने नोंद केलेली नंबर टाकलेले आहेत, तोच प्रस्ताव नगरपालिकेने पुढे पारित करावी ही मी विनंती करतो पालिकेला. याच्यापेक्षा मी जास्त काही वेगळं बोलणार नाही. कारण का माझ्यापेक्षा समजदार आणि ज्ञानी माणूस राहुल गालफाडे हे 2 शब्द सांगतील. आणि आम्ही मोर्चा आणलेला आहे ते आम्ही 1972 पासून महात्मा फुले नगर या ठिकाणी वास्तव्यास आहे. आणि याच्यासाठी आज आम्हाला स्वतंत्र घर मिळावं म्हणून यासाठी आम्ही दुसरा टाइम आहे मोर्चा आणण्याचा नगर परिषद वरती. तरी पण नगर परिषदने आमच्याकडे लक्षात दिलेली नाही. आणि एवढी विनंती करते नगर परिषदला आणि आमच्या शिवसाहेबांना आणि आमच्या यंत्रदेशांना की आमच्याकडे लक्ष द्यावं आणि आम्हाला स्वतंत्र घर द्यावं. याच्याच हाय त्या जागेवर त्या आम्हाला घर उपलब्ध करून द्यावं. मी शिवसरांना एकच विनंती करेन की सर ही सर्व लोक मागील 50 वर्षाच्या आधीपासून तिथे वास्तव्यास आहेत आणि आज मी या पदावर आहे ती या सगळ्या लोकांच्या सहकार्यामुळे मी आज इथे आहे. त्यामुळे पूर्ण सहकार्य आहे आणि माझी आणि प्रेमची ही विनंती आहे की त्यांची जी मागणी आहे ती एकदम रास्त आहे, त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. त्यामुळे त्यांना जिथे आहे त्या ठिकाणी शासनाच्या योग्य मार्गाने त्यांना आहे त्या ठिकाणी पक्की कायमस्वरूपी घरं दिल्या जावी ही माझी शासनाला विनंती आहे. आपल्या न्याय हक्कासाठी ज्यावेळेस नगर परिषदेवर मोर्चा आणावा लागतो त्यावेळेस माझ्यासारखा कार्यकर्ता जागा होतो. कारण आम्ही त्या चळवळीतले माणसं आहोत. पक्ष संघटना कोण कुठं कशासाठी याच्यासाठी नाही, तर या हक्कासाठी माणसं आलेली आहेत. आणि आतापर्यंत ह्या सगळ्या माणसांनी
या चाकणकरांशी जीवाभावाने राहिली, अंतकरणाने राहिली आणि प्रत्येक सुखदुःखात ही संपूर्ण वस्ती माझ्या लहानपणापासून आम्ही पाहतोय. बाळासाहेब असतील, आरतीताईंचे मिस्टर असतील, कुटुंबही प्रेम आहे. आम्ही सगळेजण आमच्या सुखदुःखात आयुष्यभर घालवलेली माणसं, त्यांना जर अचानकपणे त्यांच्या चुलीत पाणी वाटायचं आणि त्यांना बाजूला सारायचं हे योग्य ठरत नाही, ही शासनाला विनंती राहील. आणि या कामी चाकण नगर परिषदेचे नगराध्यक्ष, नगरसेवक आणि गटनेते किंवा विरोधी पक्षनेते हे सर्व अतिशय अंतकरणापासून त्याचा विचार करतील असं मला वाटतं. कारण या प्रसंगाला काही वर्षापूर्वी जे आंदोलन झालं होतं त्याला पूर्णपणे साक्षीदार मी होतो आणि तो लढा आजपर्यंत चालू आहे. परंतु यापुढे अशी वेळ यांच्यावर येऊ नये असं ह्या असणाऱ्या संपूर्ण बोलीने आज आरतीताईंनी प्रेमने जाहीर पाठिंबा दिलेला आहे, बाळासाहेबांनी जाहीर पाठिंबा दिला की ही वस्ती यांना आहे त्या ठिकाणी पक्की घरं बांधून द्यावी, चांगली घरं व्हावी आणि ही माणसं आपली माणसं आपल्यातच राहावी, कारण ही दुसऱ्यांची माणसं नाहीये. याकरिता आपल्या सर्वांनी सहकार्य करावं. विशेष करून मी नगर परिषदेच्या सर्व अधिकारी, पदाधिकारी, शिवसाहेब आणि नगर परिषदेचे निवडून आलेले सगळे नगरसेवक यांना हात जोडून विनंती करतो की ही सगळी जीवाभावाची माणसं आहे, आपल्यात राहिलेली आहे, आपलीच माणसं आहे. त्यांचा या ठिकाणी यथोचित असं त्यांचा या ठिकाणी सन्मान करून त्यांना सन्मानाने तिथे जागा द्यावी ही विनंती. संघर्षाच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष म्हणजे 1972 साली या ठिकाणी आम्ही राहतोय. महात्मा फुले नगर गेले अनेक वर्षापासून महात्मा फुले नगरच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या काळामध्ये अनेक ग्रामपंचायत सदस्य असतील, आम्ही स्थानिक लेवलनी प्रत्येक ठिकाणी निवडून दिलेले आहेत. आणि एसआरएला जे दिले आरक्षण पडलेलं आहे ते आरक्षण तात्काळ उठव आणि आम्हाला आहे त्या जागेवर प्रॉपर्टी कार्डला नोंद व्हावी अशी आमची नम्र विनंती आहे. चाकण पालिकेवर महात्मा फुले नगर येथील नागरिकांनी मोर्चा काढत तीव्र भावना व्यक्त केल्या. नागरिकांच्या या आंदोलनानंतर चाकण पालिकेच्या नगराध्यक्षा मनीषा गोरे यांनी काय सांगितलं आहे जाणून घेऊयात. नमस्कार. आज चाकण नगर परिषदे येथे शासकीय जागेवर अतिक्रमण असलेले निवासी हे त्यांच्या मागण्या आणि तक्रारी प्रशासनासमोर मांडण्यासाठी मोर्चाच्या माध्यमातून आले होते. सध्या शासनातर्फे शासकीय जागेवरील पात्र निवासी अतिक्रमणे ही नियमित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी शासनाने जे अटी आणि निकष लावलेले आहेत त्यानुसार आवश्यक ती कागदपत्रे आणि पुरावे सादर करणे गरजेचे आहे. अशा पात्र नागरिकांसाठी ही योजना आहे आणि अशा नागरिकांना निश्चितच न्याय मिळणार आहे. नगराध्यक्ष या नात्याने मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छिते की नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे आणि आवश्यक ती कागदपत्रे व पुरावे सादर करून तुम्हाला जो न्याय मिळणं गरजेचं आहे तो मिळण्यासाठी चाकण नगर परिषद हे प्रशासन आणि शासन स्तरावर सतत पाठपुरावा करून योग्य त्या पात्र अशा नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा निश्चितच प्रयत्न करीत आहे. तरी पण नागरिकांनी देखील संयम व शांतता बाळगून आपली आवश्यक ती कागदपत्रे प्रशासनास सादर करून सहकार्य करावे अशी मी आपणास नम्र विनंती करते. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.